त्याच्या वेळार म्हणजे आत्ताचे एसटी समाज हे त्यांना ओबीसी समाजात आशिल्ले तांच्यांनी ह्या लोनाचो वेगवेगळो फायदो घेतलेलो. तुम्ही म्हणटले की गव्हर्नमेंटात ही योजना कित्याक काडली हे सांगता आसतना 2004च्या पयलीं ज्यांच्यांनी 5,000 आणि 10,000 रुपया लोन घेतलेले हे लोन तेन्ना खूप व्हडले आशिल्ले. 10,000 घेवप हे एक्सप्लेन करता आसतना सगळ्या जाणांनी एक्सप्लेन केले. बट 10,000 लोन सुद्धा म्हणजे 2026 आज तब्बल 20 वर्सां पुराय जाल्या उपरांत ते लोन खंय तरी फारीक करूंक पावूंक ना किंवा ते इंट्रस्टान 10,000 वयल्यान 80,000 पावले, 90,000 पावले आणि गव्हर्नमेंटाच्या कारण हे लोन कॉर्पोरेशनाचे इन शॉर्ट इट इज अ बँक. हे लोन रिकव्हरी करपा खातीर मामलेदार ऑफिसांतल्यान नोटीसी सगळ्यांच्या घराकडे वचपाक लागले. जे लोन घडये कदाचित 30 वर्सांचेर 40 वर्सांचेर घेतलेले त्यांचे आयज वय हे 60 वर्सां पुराय जावन गेले. म्हणजे ते लोक हे ऑलमोस्ट रिटायर्ड जाल्यात. काही लोक हे एक्सपायर्डूय जाले आणि त्यांच्या घरच्यांक नोटीसी वचपाक लागल्यो. खूप जणांनी कॉर्पोरेशनाकडे माझ्याकडे टाइम टू टाइम हो विषय फॉलोअप केलो. सोशल वेलफेअर मिनिस्टराकडे आमचो मंत्री बाप सुभाष शिरोडकर हांच्याकडे, कारण ते सदांच लोकांमध्ये असतात, आणि बाप दयानंद मांद्रेकर हांच्याय कडेन. आणि हो विषय तकलेंत घेवन पयल्यान पयली 2004च्या पयलींचे 10,000 लोन म्हणजे आता त्या 10,000 तशी पळोवंक वचत जाल्यार आमी म्हणटले की तेन्नाचे 10,000 म्हणजे तेन्ना जे 10,000 दिले ते 1 लाखासारखे आशिल्ले. ओके, कारण बट तरी सुद्धा म्हणजे सगळें कन्सिडर करून आमचे सरकार हे अंत्योदय सर्वोदय तत्वाचेर काम करता म्हणून हे मागासलेल्या समाजाच्या सगळ्या लोकांक हे माफ करपाचो निर्णय ओबीसी कॉर्पोरेशन आणि सरकार, कारण शेवटी कॉर्पोरेशनाक माफ करप म्हणजे ते पयशे खरे म्हणजे सरकारान तांकां दिवप अशा पद्दतीचो आसा. तो निर्णय घेतलो आणि ते माफ केले. पण ते माफ केल्या उपरांत सुद्धा म्हणजे तांकांय कळपाक जाय किंवा ना जाल्यार म्हणजे तांकांय तेजी किंमत उरपाना म्हणून सरकारान निदान तेजी लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा आज सगळ्या जाणांक डिस्ट्रीब्यूट करतले. दुसरी गजाल, ज्यांनी लोन 2004च्या उपरांत मागीर 1 लाख 2 लाख 4 लाख रुपयापर्यंत बाप दयानंद मांद्रेकर यांच्यानी सांगता आसतना रायटली सांगले की 2004 जर ते 4 लाख लोन त्यांना घेतला खरें म्हणजे आयज तेजी 2 कोटीची वयर किंमत जावपाची त्यांनी जर व्यवस्थित इन्व्हेस्ट केल्ले जाल्यार. बट त्या 4 लाखाची किंमत त्यांनी घडये कदाचित ते 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपयापर्यंत फारीक केले आणि उरलेले ताका फारीक करूंक जमले ना वेगवेगळ्या कारणां खातीर. कालांतरान ह्याय लोकांचे वय आता 60 वर्सां जावन गेले. काही जण हातूंतलेय बी म्हणजे थोडेशे जण एक्सपायर्डूय जाले. बट तरी सुद्धा ह्याय सगळ्या लोकांक म्हणजे ताज्या फाटल्यान शेवटी लोन रिकव्हरीचो ससे मिरा जाका आमी म्हणटा हो सोंपाना. आमचे मामलेदाराकडे एकदा गेल्या उपरांत शेवटी जर रिकव्हरी तो त्याच्या घराकडे वयतलो, तो सरळ सांगतलो तुका नोटीस लायतलो, तुझे घर जप्ती करतलो, ह्यो गजाली ते सांगतलोच. हेच्या कायद्याच्या हातूंतल्यान तो कोणी तरी रिक्षा घेवपाक घेतलेले, कोणी तरी आनी कित्याक वेवसाया खातीरच घेतलेली लोनां ही सगळी. ती बी लोनां बट ही प्रिन्सिपल अमाउंट भरून हांव परत एकदा सांगता 4 लाख लोन काडलेलो तुवें 2 लाख जर पयलीं पे केला जाल्यार निदान आता 2 लाख रुपया फारीक करपाकूच जाय. आमी सगळे लोन माफ करूंक शकना जाल्यार फुडले घेतलेले लोक म्हणटले म्हाकाय बी आता माफ कर, हांव आनी कित्याक भरूं हे म्हणटले, किंवा फुडले लोक भरिनासतना रावतले. बट कन्सिडरिंग तुमची आर्थीक स्थिती आणि 20 वर्सांच्या उपरांत म्हणजेच तुम्ही घेतलेलो बिझनेस कदाचित तो वेगवेगळ्या कारणां खातीर लॉसांत गेलो आसतलो, वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. बट आनी ताका लागून तुमकां आतां तुमकां लोन वेगळे कडेन एकदां मेळना, कारण हे कन्सिडर करीत जाल्यार तुमकांय लोन जेन्ना आमी म्हणटा की क्लिअरन्स सर्टिफिकेट मेळनासल्या कारणान ते लोन मेळना हे कन्सिडर करून तुम्ही प्रिन्सिपल अमाउंट वो 100% भरपाक जाय. हांव परत सांगता. आणि भितरले जवळपास म्हणजे 511 फॅमिली पैकी 450 फॅमिलीज ह्यो जवळपास 10,000च्या सकयल्या लोनाचे आशिल्ल्यो. वयल्या लोनाचे जे आशिल्ले जवळपास 100 जणांनी हे जे लोन घेतलेले 2012 पर्यंत. हांव कित्याक सांगता 2012 पयले फावटी भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले आणि हे सगळे स्ट्रीमलायन जावपाक सुरवात केले. कारण हे मायन्युटली शेवटी हे पयशे केंद्र सरकाराचे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात सुभाष भाऊन तेजो उल्लेखूय केलो हे लोकांक दिता. पण आमी ताका जर व्यवस्थित रित्या जर ते पेड करपाक सुरवात केली जाल्यार ताचो खूप मोठो फायदोय घेवं येता.